नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण संख्या हा घटक पाहणार आहोत। या प्रकारच्या प्रश्न प्रकारात दिलेल्या 4 संख्यांपैकी एक संख्या वेगळी असते, ती शोधण्यासाठी विविध पद्धतीने विचार करणे गरजेचे असते। मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, वर्ग, घन, टप्प्याने येणाऱ्या संख्या, संख्यांमधील अंकांची बेरीज, पाड्यातील संख्या, अशा विविध पद्धतीने विचार करून 4 पर्यायापैकी वेगळी असणारी एक संख्या आपल्याला शोधायची असते। म्हणजे इथं आपल्याला दिलेल्या 4 पर्यायापैकी वेगळी संख्या शोधत असताना खूप वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला त्याच्यावरती विचार करावा लागणार आहे। म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये अगोदर आपल्याला त्या समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, मूळ आहेत, संयुक्त आहेत, वर्ग संख्या आहेत, घन संख्या आहेत, अशा सगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल। किंवा टप्प्याने येणाऱ्या संख्या असतील, किंवा संख्येतल्या अंकांची बेरीज करून त्यातली वेगळी संख्या शोधावी लागेल, किंवा पाढ्यातील संख्या असतील, एखाद्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या असतील, एखाद्या संख्येच्या विभाज्य संख्या असतील, अशा खूप साऱ्या ज्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत शिकलोय, अशा सगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करून त्यातल्या योग्य संख्या शोधणं गरजेचं असतं। थोडासा विचारपूर्वक सोडवण्यासाठीचा प्रश्न प्रकार आहे हा, त्यामुळं नेमकं कुठल्या पद्धतीचं तर्क आपल्याला अपेक्षित आहे हे आपण निश्चितपणे नाही सांगू शकत, परंतु संख्या पाहिल्यानंतर याच्यावर अधिकाधिक सराव केल्यानंतर निश्चितपणे आपण यासारखे प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो। चला तर मग आपण काही प्रश्न पाहूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना कसे सोडवायचे। गटात न बसणारी संख्या ओळखा असा प्रश्न असतो, आणि आपण पर्याय बघूयात। आपण 315, 211, 240 आणि 257। आता यामध्ये आपल्याला एक एक प्रकार आपण याच्यामध्ये त्याला पडताळून पाहायचे। आता आपण जर याचं नीट निरीक्षण केलं तर ही संख्या विषम दिसते मला, ही सुद्धा विषम आहे, ही सुद्धा विषम आहे, आणि ही संख्या सम दिसते। इतर कुठलाही मला याच्यामध्ये प्रकार दिसून येत नाहीये, त्यामुळं याचं अचूक उत्तर हे 240 आहे, कारण ही समसंख्या आहे, उरलेले जे आहेत त्या विषम संख्या आहेत। पुढचं उदाहरण पाहूयात आपण। 254, 652, 328, 323। आता यामध्येही आपण पाहिलं तर समसंख्या, समसंख्या, समसंख्या आणि विषम संख्या, ही संख्या विषम आहे, म्हणजे इथं आपल्याला 323 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रकार पाहूयात। 100, 90, 81 आणि 64। आता आपण या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात यायला पाहिजे, त्यासाठी आपलं याच्यासाठी जे आवश्यक बाब आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, काय नेमकं अपेक्षित आहे। आपण त्याचं उत्तर अगोदर कसं शोधूयात ते पाहूयात। 100 ही वर्गसंख्या आहे, 90 ही वर्गसंख्या नाही, 81 वर्गसंख्या आहे, 64 देखील वर्गसंख्या आहे। 64 8चा वर्ग, 81 9चा वर्ग, 100 10चा वर्ग, फक्त 90 ही संख्या वर्गसंख्या नाहीये, आणि त्यामुळे याचा अचूक उत्तर 90 आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे, वर्गसंख्या जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तिथपर्यंत तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे। वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, ते देखील आपल्या पाठ असणं गरजेचं आहे। आणि हे जर आपल्या पाठ असतील तर संख्या बघितलं की निरीक्षणातून आपल्याला समजतं की इथं वर्गसंख्या दिसत आहेत आपल्याला 3, आणि एकच वर्गसंख्या नाहीये, आणि आपल्याला अचूक उत्तर सोडवता येतं। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। गटात न बसणारी संख्या ओळखा। आपण याचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की 3 मूळ संख्या आहेत, जसं की 2, 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत, आणि 9 ही संयुक्त संख्या आहे, त्यामुळं याचं अचूक उत्तर असेल 9। म्हणजे 9 या संख्येला एकापेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो,
मूळ संख्यांना फक्त 1 आणि त्या संख्येनंच भाग जातो. संयुक्त संख्यांना 1 ती संख्या याच्या व्यतिरिक्त आणखी संख्यांनी भाग जातो, त्यामुळे त्याला संयुक्त संख्या असं म्हणतात. 9 ही संयुक्त संख्या आहे, बाकी मूळ संख्या आहेत. पुढचा प्रकार पाहूयात. 65, 27, 64 आणि 125. आता इथं जरी आपण निरीक्षण केलं की लक्षात यायला पाहिजे, 27 ही संख्या 3चा घन आहे. म्हणजे 3 ही संख्या 3 वेळा घेऊन केलेला गुणाकार जर केला तर तो 27 येतो. 4चा घन 64 आहे आणि 125 हा 5चा घन आहे. फक्त 65 संख्या जी आहे ती घन संख्या नाही आहे आणि त्यामुळं मग इथं 65 हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे इथंही आपल्या लक्षात घ्या की घनसंख्या पाठ करून ठेवणं हे आपलं काम आहे. 362, 482, 501 आणि 551 आणि याचं उत्तर 501 आहे. कसं आहे ते पहा. 3 दुने शेवटच्या 2 अंकांचा गुणाकार केलाय. 3 दुने आणि ती मधली संख्या लिहिली आहे 6. 4 दुने 8, 5 एके 5. मात्र इथं 5 एके 5 पाहिजे, तर इथं 0 लिहिलेलं आहे आणि त्यामुळे हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. पुढचं उदाहरण घेऊयात. 16, 24, 40 आणि 42. आता इथंही आपल्याला नीट निरीक्षण करावं लागेल आणि नीट निरीक्षण करून याचं उत्तर अचूक कोणतं हे शोधावं लागेल. इथं आपल्या असं लक्षात येईल 16, 40 आणि 24 या 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, पण 42 या संख्येला 4ने भाग जात नाही. म्हणजे 4च्या पाड्यातील संख्या आहेत पहा या. 4 चौक 16, 4 सक 24, 4 दही 40. 42 ही संख्या 4च्या पाड्यात येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचं चुकीचं उत्तर आहे. चुकीचा पर्याय आहे. अचूक उत्तर याचं 42 असणार आहे. वेगळी संख्या 954, 642, 936 आणि 641. आता आपल्याला याचंही नीट निरीक्षण करावं लागेल. नेमकं बघा, इथं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल तुमच्या 9 मधून 5 गेले की 4 राहतात. 6 मधून 4 गेले की 2 राहतात. पहिल्या 2 संख्यांची वजाबाकी पहा. 9 मधून 3 गेले की 6 राहतात. 6 मधून 4 गेल्यावर 2 राहतात, पण इथं एकच लिहिलेलं आहे, म्हणजे याचं 641 हे उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण वर्गीकरण संख्या या घटकामध्ये संख्यांमधील चुकीची संख्या शोधत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं कसा विचार करू शकतो हे पाहिलंय. याच्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग, घन आपले पाठ असणं गरजेचं आहे, पाढे-पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण संख्या पाहिल्या की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की नेमकं याच्यामध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची दिसते आपल्याला किंवा कोणत्या गोष्टीवर आधारित या संख्या आहेत, आणि हे कळलं की आपण त्याचं अचूक उत्तर निश्चितपणे शोधू शकतो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.